ज्ञानाचा दीप घेऊन आले मनांना देतात उजाळा, ऐसे सर आमच्या अंगणी औक्षण करूया मंगलमाळा। मी अमर एज्युकेशन संस्थेचे संस्थापक माननीय अरुणभाऊ सुकांडे सर, संस्थापिका माननीय मंगलताई सुकांडे मॅडम आणि शाळा समितीचे अध्यक्ष माननीय अनिल रळेकर सर यांना विनंती करते की सरांचा सत्कार करावा। सर डॉक्टर दत्ता कोहिनकर हे माइंड पॉवर ट्रेनर असून सकाळ, लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, ॲग्रोवन, प्रभात, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात संपादकीय पानावर कॉलम स्तंभलेखन करत असतात। त्याचप्रमाणे टीव्ही एबीपी माझा, जी 24 तास, साम मराठी, दूरदर्शन, आकाशवाणी यांच्या मुलाखती सतत चालू असतात। दत्ता कोहिनकर सर यांनी लिहिलेल्या मनाची मशागत या पुस्तकाला बेस्ट सेलर अवॉर्ड मिळालेला आहे। विश्वज्ञान केंद्रात ते 14 वर्ष डायरेक्टर, 2 वर्ष चेअरमन अशी सेवा त्यांनी दिलेली आहे। त्याच पद्धतीने विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशन ते प्रमुख विश्वस्त आहेत। अमेरिकेतील जॅक कॅनिफिल्ड यांचे शिष्य सुनील पारेख यांच्याकडून त्यांनी माइंड पॉवरचे ट्रेनिंग घेतले आहे। त्याचप्रमाणे RBT, NLP, रिकाउन्सलिंग अशा अनेक प्रकारचे ट्रेनिंग त्यांनी घेतले आहे। माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप ते मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये घेत असतात। अनेक कॉलेजमध्ये त्यांच्या वर्कशॉपचे आयोजन केले जाते। सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा असून आत्तापर्यंत सर्वसाधारण त्यांना 85 पुरस्कार मिळालेले आहेत। महाराष्ट्र शासनाने नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, भारत सरकारने त्यांना नेहरू युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे। विश्वकर्मा विद्यापीठाची त्यांना डायरेक्टर पदवी मिळाली असून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधून त्यांनी प्रोफेसर एमिरेट पदवी। आकाशवाणी सकाळी चिंतन सदरात ते बोलत असतात। त्याचप्रमाणे महाराष्ट्र टाइम राज्यस्तरीय संपादकीय पानावर सगुण निर्गुण नावाचा कॉलम ते लिहित असतात। असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि अमर एज्युकेशन सोसायटी संचलित SP इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानप्रसारक ज्युनियर कॉलेज यांनी आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण आज आणला आहे। मी सरांना विनंती करते, सरांनी आपल्या लेक्चरला मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्त या प्रेरणादायी व्याख्यानाला सुरुवात करावी। पालक मित्रांनो, आता विद्यार्थ्यांचा आपण जो परफॉर्मन्स पाहिला, विविध गुणदर्शन आपण पाहिलं, त्यावेळेला हे पण बंद कर, फिरणारा बंद कर, हां काही करू नका। त्यावेळेला मला लक्षात आलं की या लहान मुलांना, लहान रोपट्यांना योग्य वेळी पाणी, खत, सूर्यप्रकाश मिळाला तर पुण्या मुंबईतल्या गुलाब मोगऱ्यांना लाजवण्याची ताकद त्यांच्यात आहे, हे आज आपल्याला दिसून आलं असेल। इज इट राईट फ्रेंड्स? वाजवा की। तर मी आता ॲक्च्युली माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय गॅदरिंगमध्ये खरा ठेवायचा नसतो, पण आदरणीय मंगलताईंनी आग्रह केला की सगळे पालक एकत्र येणार आहे, त्यामुळे तुम्ही 1 तास का होईना हा विषय घ्या। माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचा थोडा टच मी या ठिकाणी आता देणार आहे। तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना काही गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो। पाठीमागं आवाज येतोय? बॅकबेंचर आवाज येतोय का? पाठीमागं येतोय? ओके। तर पहिल्यांदा मी पालकांना विनंती करतो की तब्बल मी 1 तास बोलणार आहे, 7 वाजलेत, बरोबर 8 वाजता मी थांबणार आहे। अमेरिकेतल्या जॅक कॅनफिल्डच्या वर्कशॉपमधले काही टेक्निक मी इथं शिकवणार आहे, ज्याच्यामुळं तुमच्या विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या आणि तुमच्या लाईफमध्ये 100% ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांना रोज मैदानावर पाठवा, त्यांना खेळ खेळू द्या,
वासरासारखं उंदडू द्या, योगासनं करू द्या, प्राणायाम करू द्या. विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले तरी चालतील, पण विद्यार्थ्यांच्या तब्येती या स्ट्रॉंग करणं हे आपल्या हातात आहे. एक माणूस 1 वर्ष आजारपणामुळं कॉटवर पडून राहिला तर घरच्यांना तो नकोसा होतो. या जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे, काही टीचरवरती पण जाऊन थांबा, काही टीचरमध्ये थांबा. या जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे निरोगी काया. त्यामुळं पालकांनो, रोज आपण आपल्या मुलांसह कमीत कमी अर्धा तास व्यायाम करा. विवेकानंद अमेरिकेमध्ये 2 लाख लोकांसमोर एक वाक्य म्हटले होते, बी अ स्ट्रॉंग अँड हेल्दी माय फ्रेंड्स, एव्हरी डे गो ऑन ग्राउंड, प्ले फुटबॉल और डू योगाज. When you become a strong and healthy person, you will understand Bhagavad Gita very well. माझ्या प्रिय मित्रांनो, रोज मैदानावर जा, खेळ खेळा, वासरासारखं उंदाडा, व्यायाम करा, योगासन करा, प्राणायाम करा. जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद गीता चांगली कळेल. भगवद गीता, कुराण, बायबल, धम्मपद, गुरुग्रंथ साहिबा हे सगळं जीवन जगण्याची कला आहे. त्यामुळं आपण आपल्या मुलांसह रोज कमीत कमी अर्धा तास व्यायामासाठी द्या. विवेकानंद म्हणायचे, माझ्या भारतातील तरुणांना लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतूंची गरज आहे. तासनतास मंदिरात घंटा वाजवत बसणाऱ्या मुलांची मला भीती वाटते. त्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळून आपली शरीरयष्टी कमावणारा ईश्वराच्या निकट लवकर पोहोचू शकतो, असं स्वामीजी म्हणायचे. अमेरिकेतून MS करून आलेल्या मुलाला मुंबईची लोकल पकडता येत नसेल तर युसलेस एज्युकेशन आहे समजा. आपली पोरं एकदम कच्चाकच घुसतायत आणि हा थांबलाय, लोकल गेली. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आई दे ग जोगवा दे म्हणून काही मिळत नसतं, तुम्हाला स्वतःच तुमच्या पायावर उभं राहायला लागेल. लक्षात ठेवा, या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही, बळी बकरीचाच दिला जातो. म्हणून आपण सिंहासारखं आपल्या मुलांसह जगायचं असेल तर आपल्या शरीराकडे लक्ष द्या. रोज व्यायाम करा, शरीर धष्टपुष्ट करा, मुलांना ग्राउंडवर पाठवा. याला मी सायंटिफिक बेस तुम्हाला देतो. 2 मोठ्या पिंजऱ्यामध्ये, इंग्लंडमधला एक्सपेरिमेंट आहे, 2 मोठ्या पिंजऱ्यांमध्ये 4-4 उंदीर सोडले. 2 मोठ्या पिंजऱ्यांमध्ये 4-4 उंदीर सोडले. सगळ्या उंदरांच्या मेंदूमधल्या न्यूरॉन्स पेशींची संख्या सेम होती. न्यूरॉन्स पेशी या एनर्जी प्रदान करतात, बुद्ध्यांक वाढवतात, इमोशनल स्ट्रॉंग करतात आणि न्यूरॉन्स पेशी आनंदाची निर्मिती करतात. तर दोनही पिंजऱ्यामधल्या उंदरांच्या न्यूरॉन्सची, मेंदूमधल्या न्यूरॉन्सची संख्या सेम होती. एका पिंजऱ्यामध्ये झोका ठेवला होता खेळायला, घसरगुंडी होती, बॉल होता, सीसॉ होता. 6 महिन्यानंतर ज्या पिंजऱ्यामध्ये झोका आहे, घसरगुंडी आहे, बॉल आहे, सीसॉ आहे, त्या पिंजऱ्यामधल्या उंदरांच्या मेंदूमधल्या न्यूरॉन्सच्या पेशींचं एक भलं मोठं जाळं तयार झालं होतं. ज्या न्यूरॉन्सच्या पेशी तुम्हाला एनर्जी देतात, भावनिक बुद्ध्यांक वाढवतात, तुमची बुद्धिमत्ता वाढवतात, तुम्हाला डिप्रेशनपासून दूर नेतात. या प्रयोगातून मित्रांनो एवढंच शिकायचे की आपल्या मुलांना रोज मैदानावर जाऊ द्या, खेळ खेळू द्या, वासरासारखं उंदडू द्या. जी मोठी मुलं आहेत, टीनेजर किंवा त्यांच्या जवळपास, त्यांच्या पालकांना मी विनंती करतो की आपल्या पोरांना चौकात जाऊ द्या. थोडा ऑफ द वे, पण आत्ताच्या परिस्थितीला अनुकूल असं बोलणार आहे. मग माइंड पॉवरचे 2-3 एक्सपेरिमेंट दाखवतो. मी तुम्हाला विनंती करतो की एकदम शांतपणे नीट ऐका
दैनिक सकाळ तिकीट लावून माझं वर्कशॉप लावतं. प्रत्येक माणसाला 1,000 रुपयाचं तिकीट असतं. फुकट गेला तर माईक पण नीट नसतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने 1,000 रुपयाचं तिकीट काढलं असं समजा आणि मन लावून ऐका. रोज आपल्या मुलांना आणि आपण मैदानावर जा, योगासन प्राणायाम करा. टीनेजर मुलं असतील किंवा थोडी मोठी मुलं असतील तर या मुलांना चौकात जाऊ द्या, खेळ खेळू द्या, चौकामध्ये टवाळक्या करू द्या, नाटकं करू द्या. लांबून लक्ष ठेवा ना, हा कोणाबरोबर आहे. तुमच्या मुलाला आधुनिक काळामध्ये कलियुगामध्ये शिट्टी मारता आली पाहिजे. अब्राहम लिंकन मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, माझ्या मुलाला जगात कसं जगायचं आणि विषम परिस्थितीत कसं वागायचं हे शिकवा. त्यामुळे जगात जगायचं असेल, विषम परिस्थितीत मुलांना स्ट्रॉंग करायचं असेल तर मुलांना चौकात जाऊ द्या, मंडळाचे कार्यकर्ते होऊ द्या. तुम्ही लांबून त्यांच्यावर लक्ष ठेवा. जी मुलं, माझं वय आता 57 हे काळं करून आलेलं आहे मी. माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, जी मुलं चौकामध्ये लहानाची मोठी होतात, मंडळाचे कार्यकर्ते असतात, आयुष्यात कितीही दुःख येऊ द्या, ती मुलं कधीच आत्महत्या करत नाही. कारण चौक एक फार मोठी युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो. इज इट राईट फ्रेंड्स? मी अजून एक एक्सपेरिमेंट सांगू इच्छितो. अमेरिकेमध्ये एक एक्सपेरिमेंट केलं गेलं. मी अमेरिकेतल्या ज्या कॅनफिल्डच्या वर्कशॉपमधले काही टेक्निक सांगणार आहे, त्या वर्कशॉपची फी 2 लाख रुपये होती. अमेरिकेतला एक एक्सपेरिमेंट, एक कृत्रिम माकडीन रोबोटिक तयार केली. त्या माकडीनीच्या भोवती नुकतीच जन्मलेली 4 पिल्लं सोडली. नॅचरल आई जशी पिल्लांना जवळ घेते, भरवते, खेळवते, दूध पाजते, झोपवते, त्या पद्धतीनं सगळ्या क्रिया त्या रोबोटिक माकडींकडून करून घेतल्या. 6 महिने. 6 महिन्यांनी ही सगळी पिल्लं वाढली, परंतु सगळी पिल्लं सायकिक होती. सायकिक. कारण आईचं नॅचरल वात्सल्य प्रेम आणि नॅचरल टच मुलांना मिळाला नव्हता. तर या एक्सपेरिमेंटमधून मध्ये मध्ये थांबा टीचर लोकांनी, आपली जबाबदारी आहे मुलांना शांत बसवायची. या एक्सपेरिमेंटमधून आईचं वात्सल्य प्रेम आणि आईचा स्पर्श त्या मुलांना मिळाला नव्हता. त्यामुळे ती पोरं सायकिक झाली होती. म्हणून पालकांनो, रोज आपल्या मुलांना मिठी मारा, त्यांचं कौतुक करा, नॅचरल टच द्या. ज्या लहान मुलांना आई वडिलांची मिठी मिळते, आई वडिलांचं कौतुक मिळतं, ती इमोशनल स्ट्रॉंग होतात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे नुसतं पैसा 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 करत जर मुलांना तुम्ही वेळ दिला नाही, मुलांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही, आई वडिलांचा स्पर्श मिळाला नाही, आई वडिलांकडून कौतुक मिळालं नाही, तर ती मुलं इमोशनल वीक होतील आणि तुम्ही जमवलेल्या संपत्तीचा काही उपयोग होणार नाही. मुलांशी बोलताना काळजी घ्या. थॉमस अल्वा एडिसन, त्याला मास्तरांनी घरी हाकलून दिलं. त्याच्याकडे एक चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितलं की घरी जा, तुझ्या आईला ही चिठ्ठी दे आणि उद्यापासून शाळेत यायचं नाही. थॉमस आला, ती चिठ्ठी त्याच्या हातात होती. त्यानं आईला ती चिठ्ठी दिली. थॉमसच्या आईनं ती चिठ्ठी वाचली आणि तिला एकदम रडू कोसळलं. थॉमस म्हणाला, मम्मी वाय आर यू क्राईंग? या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? मम्मी तू रडते का? मम्मी व्हॉट हॅपन? मम्मी या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलंय? त्यावेळेला थॉमस अल्वा एडिसनची आई म्हणाली, थॉमस हे आनंद अश्रू आहेत. थॉमस, या चिठ्ठीमध्ये लिहिलंय की तुमचा थॉमस एवढा हुशार आहे की त्याला शिकवण्याच्या पात्रतेचा टीचर या शाळेत उपलब्ध नाही. तुम्ही थॉमसला घरीच शिकवा. मम्मी रिअली आय एम
इंटेलिजंट? येस बेटा, यू आर टू इंटेलिजंट, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. म्हणून त्याला मिठी मारून थॉमसची आई ढसाढसा रडली. यू आर टू इंटेलिजंट हे जे वाक्य होतं ना, थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर 999 पेटंट तयार आहेत मित्रांनो, 999. ज्या वेळेला थॉमस अल्वा एडिसनची आई वारली, 3 वर्षांनी ती डॉवरमध्ये चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी जी त्याच्या टीचरनं दिली होती आईला द्यायला, ती चिठ्ठी त्यांनी वाचली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, तुमचा थॉमस मंद आहे, त्याचा बुद्ध्यांक कमी आहे, त्याला शिकवायला गेलं तर इतर विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो, त्यामुळं थॉमसला तुम्ही इथं पाठवू नका, त्याला घरीच ठेवा, नाहीतर आम्ही त्याला हकलून देऊ. ज्या वेळेला थॉमसने ते वाचलं, थॉमसच्या डोळ्यात अश्रू आले. मम्मी, तूने मुझे क्या कहा था? यू आर टू इंटेलिजंट माय सन. आईचं हे जे वाक्य आहे ना, त्या वाक्याने 999 पेटंट तयार केले होते. म्हणून वर्ड इज वर्ल्ड. आपल्या मुलांना तू बावळट आहे, तुला काय अक्कलच नाही, तू एडपट आहे, तू असंच मरणार, अशी वाक्य आपल्या घरामध्ये ऐकायला मिळतात. कृपा करून तुमचं प्रत्येक वाक्य हे तुमच्या मुलांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे. वर्ड इज वर्ल्ड, एवढं लक्षात ठेवा. वेळ कमी असल्यामुळं मी थोडा एक्सपेरिमेंट घेतो. मुलांना एखादा विषय अवघड वाटतो, तो का वाटतो? अमेरिकेमध्ये एकाला मृत्यूदंड द्यायचा होता. त्याला असं बांधलं, त्याच्या समोर पिसळलेल्या कुत्र्याला विषारी इंजेक्शन मारलं, ते कुत्रा तडफडून मेलं. आपल्या कॉलेजच्या भाषेत कुत्र्याचा कार्यक्रम झाला, त्याने बघितलं, कुत्रा तडफडलं आणि मेलं. मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी ग्लुकॉन डीचं पाणी होतं, ते त्यांनी एका भल्या मोठ्या प्राण्यांना जे इंजेक्शन मारतात ना वेटरनरी डॉक्टर, त्या इंजेक्शनमध्ये भरलं. म्हणले याला पण मारायचं विषारी इंजेक्शन, याला पण खलास करायचा. आणि दोघंजण पळत आले, त्याचा हात पकडला आणि त्याला ते विषारी इंजेक्शन आहे म्हणून मारलं. पण त्याच्यामध्ये ग्लुकॉन डी होतं. ग्लुकॉन डीनी ताकद वाढली पाहिजे का नाही? हॅलो हॅलो, 2 दिवसाचं सेमिनार असेल की मी ग्लुकॉन डी टाकतो, मध्ये मध्ये एक पॅक मारतो ग्लुकॉन डी. पण 3 तासांनी तो मृत्युमुखी पडला, कारण त्याच्यासमोर ती लोक म्हणली होती की याला पण विषारी इंजेक्शन मारायचं. बाह्य मनाने अंतर्मनाला सांगितलं, विषारी इंजेक्शन मारलं. अंतर्मनाने विषारी संप्रेरकांची निर्मिती बॉडीमध्ये केली आणि तो मृत्युमुखी पडला. एक्सपेरिमेंट नंबर 1. मी शॉर्टमध्ये सांगतो, तुम्ही समजून घ्या. परत मोठा आपण 6 तासाचं सेमिनार घेऊ. सिग्मंड फ्राइड म्हणाला, हे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना दोघांना उपयुक्त आहे, कारण मनाला वय नसतं. सिग्मंड फ्राइड जगातला टॉपर सायकॅट्रिस्ट म्हणाला, मनाचे 2 भागात विभाजन केलं, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस, बाह्यमन आणि अंतर्मन. त्याने बघितलं, बाह्यमन हे 10% पॉवरफुल आहे, अंतर्मन 90% पॉवरफुल आहे. त्याने बघितलं, हा अल्लाउद्दीन आहे आणि हा जिनी आहे. तुम्ही अल्लाउद्दीन जिनीची गोष्ट ऐकली. अल्लाउद्दीन को एक चिराग मिलता है, उसे वो घिसता है, तो जिनी आता है. तो जिनी क्या कहता है? जो हुकुम मेरे, जोरानी, जो हुकुम मेरे. मग बाह्य मन अंतर्मनाला जे सांगतो तो जिनी ते काम बॉडीमध्ये करतो. मग बाह्य मनाने अंतर्मनाला, म्हणजे अल्लाउद्दीनने जिनीला सांगितलं विषारी इंजेक्शन मारलं, अंतर्मनाने जिनीने विषारी संप्रेरकांची निर्मिती बॉडीमध्ये केली. बाह्यमन अंतर्मनाशी सतत बोलत असतं. बाह्यमन अंतर्मनाशी सेल्फ टॉक करताना जर विचार पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह संप्रेरकांची निर्मिती होते, स्टिम्युलेशन होऊन. आणि विचार नकारात्मक असतील तर नकारात्मक संप्रेरकांची निर्मिती होते. इथपर्यंत कळलं? हे बघा, मी तुम्हाला दाखवतो संप्रेरक कसं वाढतं. चला, लाळ एक संप्रेरक आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी तोंडामध्ये जीभ फिरवा.
फिरवा. लाल तयार होतीये होतीये. चला चिंच घ्या. चिंच का सगळ्यांनी? खूप आंबट आहे. एक एक कैरी घ्या. एक फोड खा. एक आवळा घ्या. लाळ वाढली का? लाळ वाढली का? बाह्य मनाने अंतर्मनाला सांगितलं, अंतर्मनाने तशा प्रकारचा स्त्राव तयार केला. मग सिग्मंड फ्राइड म्हणाला, बाह्यमन अंतर्मनाला जे सांगतं तसं बॉडीमध्ये घडतं आणि बॉडी आणि मन एकमेकात मिक्स आहे. माइंड मॅटर का प्रपंच आहे. तुमचा मुलगा ज्या वेळेला म्हणतो ना गणित लय अवघड आहे किंवा इंग्लिश इज व्हेरी टफ, ते का होतं तुम्हाला शिकवतो आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय करायचं ते पण तुम्हाला टेक्निक शिकवतो. शिकायचे? हॅलो, तुमच्यामध्ये छत्रपतींचे मावळे कोणी? हात वर करा. चला एक मावळा उठा. एक मावळा उठा पटकन फास्ट. कुठे मावळे? गायब. चला ना, एक मावळा कोण आहे? उठा. चला या पटकन, फास्ट या. फास्ट फास्ट फास्ट. वेळ कमी आपल्याला. हो हो हो. चला या. तुम्ही आता पहिल्यांदाच हे करताय माझं शिबिर ना? ओके. तुमचा मोबाईल काढून तिथे ठेवा. हे बघा, अमेरिकेतल्या जॅक कॅनफिल्डच्या वर्कशॉपमधला एक्सपेरिमेंट दाखवतो. बाई मागं घ्या. मुलाला गणित, इंग्लिश वेगवेगळे विषय अवघड का वाटतात किंवा तुम्हाला एखादी गोष्ट त्रासदायक का होते, तुमच्या बॉडीमध्ये आजार का होतात तुम्हाला दाखवतो आता. तुमचं नाव काय सर? संतोष. भाई पूर्ण मागं घे. घे मागं पूर्ण. ही उजवी उजवी. ओके संतोष, आपल्याला हा हात बधीर करायचा आहे. बधीर. बधीर म्हणजे काय? बधीर म्हणजे सुन्न. आपण नका म्हणतो अरे बधीर येतो त्याला कुठं बोलवतो राव म्हणतो ना, तसं बधीर म्हणजे त्याला संवेदना जाणवणार नाही. मग संतोष भाऊ, मी तुम्हाला डोळे बंद करायला लावेल. आता पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. मी तुम्हाला डोळे बंद करायला लावेल. 5 वेळेला दीर्घ श्वास घ्यायला लावेल. डीप ब्रीथ माहिती आहे ना रामदेव बाबा? हां व्हेरी गुड. फस फस. हां 5 वेळा डीप ब्रेथ झालं की मनाला इथं ठेवायचं त्रिकोणी भागावर. मन कुठंही फिरवता येतं. मिशीच्या मध्ये त्रिकोणी भागावर मन आणायचं. डोळे बंद असतील, मनाला तिथं ठेवायचं. त्याला पारेकरी म्हणून काम द्यायचं. श्वास आत आला तर आत आला, बाहेर गेला तर बाहेर गेला, जाणत राहायचं. श्वास दिसतो का? नाही. पण जाणता येतो का नाही? हो. व्हेरी गुड. श्वास जाणता जाणता मन एकदम सूक्ष्मतम होईल. मध्येच कुंभक बसला तर थॉटलेस होऊन जाईल. लय भारी वाटेल तुम्हाला त्यावेळेला. मग सूक्ष्मतम मन झालं की तुम्ही सबकॉन्शियस लेवलला जाताल. मग मी तुम्हाला म्हणायला लावेल, माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास पण जाणायचं, म्हणायचं माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास पण जाणायचा, म्हणायचं माझा उजवा हात बधीर झाला आहे. मनातल्या मनात. बाह्य मन अंतर्मनाला सांगतंय सायलेन्स. वरती कोण आहे? तुमच्या शाळेची शिस्त मी महाराष्ट्रभर घेऊन जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर माझी व्याख्यानं असतात. ॲमेझॉन, टाटा मोटार, सीएट टायर्स, फेरेरिओ एक्साइड अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये मी मोठमोठी सेमिनार घेतो. प्लीज अटेन्शन. मग श्वास जाणता जाणता सबकॉन्शियसमध्ये जाताल. मग मी तुम्हाला म्हणायला लावेल, माझा उजवा हात बधीर झाला आहे. बाह्य मन अंतर्मनाला, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडला, अल्लाद्दीन जिनीला सांगतोय माझा उजवा हात बधीर. जिनी काय करणार? हा हात बधीर करण्यासाठीची संप्रदाय इथं सोडणार. हा हात बधीर होणार. मग मी काय करेल? इथं फटके मारेल असे, ही बोटा अशी करेल. थोडक्यात कॉलेजच्या भाषेत येडचाळे करेल. असं कराल, असं कराल. आपण कॉलेजमध्ये करायचो ना येडचाळे, असं करायचो. तसं मी इथं फटके मारणार. तुम्हाला काही कळणार नाही कारण तुमचा हात बधीर झालेला आहे. संपूर्ण ऑडियन्स बघणार मी इथं फटके मारतोय पण संतोष ना, पण संतोष एकदम असाच थांबलेला आहे कारण संतोषचा हात बधीर झाला आहे. संतोष बाह्य मन अंतर्मनाला म्हणेल माझा उजवा हात बधीर झालाय, तो हात बधीर होईल. मग मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आजार का होतात, त्याच्यातून बाहेर यायला काय करायचं. आणि तुमची मुलं ज्या वेळेला म्हणतात ना गणितले अवघड जातं, इंग्लिशले अवघड जातं, मग ते सोपं कसं करायचं या टेक्निकने मी तुम्हाला शिकवतो. आर यू एन्जॉईंग? हॅलो, चला करायचं.
चला बेस्ट ऑफ लक द्या संतोषला. बेस्ट ऑफ लक संतोष म्हणाव. म्हणा ना. कशासाठी? संतोष बधीर होण्यासाठी नाही, हात बधीर होण्यासाठी आहे. चला आता संतोष असा थांबला, डोळे बंद केले की बॅलन्स जातो. बॅलन्स बरोबर आहे, बॉडी एक्सेंट्रिक होते. मग संतोषला आपण इथं असं असं इथं टच करून थांबू. असं टच. ओके संतोष इथं हात ठेवा असा. इथं या असं. ओके सगळ्यांना दिसतंय? ओके व्हेरी गुड. इथं टच करून थांब म्हणजे तुला सपोर्ट. कारण नुसतं असं थांबलं की बॉडी एक्सेंट्रिक होते अशी. ठीक आहे, बॅलन्स जाण्याची शक्यता असते. डन. चला संतोष आता स्टार्ट करायचं. ओके. पिन ड्रॉप सायलेन्स रिक्वायर हिअर नाव. डोळे बंद. जोपर्यंत मी टॅपिंग करत नाही तर तो पण डोळे उघडायचे नाही. मी टॅपिंग करेल, ओपन युअर आईज, ओपन युअर आईज, ओपन युअर आईज, त्याच वेळेला डोळे उघडायचे. मग मी काही प्रश्न विचारेल, मला प्रश्नांना उत्तर देऊन कॉन्शियस लेवलला आणेल, मगच खाली जायचं. हां तोपर्यंत डोळे उघडायचे नाही आणि कुठला इकडे तिकडे बघायचं नाही. डन. चलो सुरू करेंगे आपण. संतोष याचा त्रास होत नाही ना तुला? ठीक आहे, डोळे बंद करा आता. हात टाईट नको, असंच ठेव. बघा अमेरिकेतल्या जॅक कॅनफिल्डच्या वर्कशॉपमधला एक्सपेरिमेंट दाखवतोय तुम्हाला. नीट अटेन्शन द्या. संतोष 5 वेळेला दीर्घ श्वास घ्या. सिगमंड फ्राईड म्हणाला, बाह्यमन अंतर्मनाला जे सांगतं तसं बॉडीमध्ये घडतं. 90% आजार सायकोसॉमॅटिक आहे. तुमची मुलं जर रोज म्हणली गणितले अवघड, तर तुम्ही किती पण क्लास लावा, टीचरने किती पण शिकवू द्या, त्याला गणित सोपं वाटणारच नाही. सगळं इथं आहे. घ्या 5 वेळेला दीर्घ श्वास. सायलेन्स. घ्या जोराने डीप ब्रेथ. डीप ब्रेथ. मुलांचा आवाज कमी करा. पिन ड्रॉप सायलेन्स रिक्वायर हिअर. टेक अ डीप ब्रेथ. आता नॉर्मल ब्रेथ जाणणं चालू करा. मनाला नाकाच्या खाली, वरच्या ओठाच्या वर, मिशीच्या मध्ये जो त्रिकोणी भाग आहे तिथं विराजमान करा. त्या मनाला काम द्या. कोण आवाज करते बघा तिथं. टीचर लोक मध्ये थांबा. पालकांनी लहान मुलं असतील तर बाहेर न्या. त्रिकोणी भागावर मन विराजमान करा. श्वास कळत नसेल 2-4 श्वास थोडे जोराने घ्या. आतल्या मांसल भागाला स्पर्श होईल, कळेल. डावीतून येतोय, डावीतून जातोय. ऑडियन्स नाही करेंगे, ऑडियन्स यहाँ पे देखेंगे. काही ऑडियन्स श्वास बघायला लागलेत, मग हे कोण बघणार? श्वास जाणणं चालू करा. गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, श्वास कधी कधी डाव्या नाकपुडीतून येतो, डावीतून बाहेर जातो, कधी उजवीतून येतो, उजवीतून जातो, कधी दोन्हीतून येतो, दोन्हीतून जातो. आया सांस तो आया सांस, गया सांस तो गया सांस. श्वास जाणत रहा. आता नॅचरल ब्रेथवर काम करा. गो डीप डीप अँड डीपर. गो डीप डीप अँड डीपर. सूक्ष्मतम लेवलला जातील. आता संतोष श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झालाय. मनातल्या मनात म्हणत राहा. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. श्वास जाणा. मी इथं फटके मारेल, तुम्हाला काही कळणार नाही. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. गो डीप डीप अँड डीपर. श्वास जाणता जाणता म्हणत राहा, माझा उजवा हात बधीर झाला आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आता हात खाली घ्यायचा आहे. मस्त ध्यान केला संतोष भाऊ. पहिल्यांदा तोंड ओढायचे. ओपन युअर माउथ, ओपन युअर आईज. संतोष भाऊ याच्या पूर्वी ध्यान केलं कधी? जोराने सांगा.
नाही. नाही. ओके, आज तुम्ही 4 मिनिटं ध्यान केलं, कसं वाटलं? छान. ऐकू येतंय का? छान वाटलं म्हणा. छान वाटलंय. ओके, काही त्रास झाला? नाही. मग 10 मिनिटं ध्यान केल्यावर किती मस्त वाटल? छान वाटलंय त्यांना. हे बघा, संतोष भाऊ इथं सुई मारली, जवळजवळ 1 सेंटीमीटर सुई मारलेली आहे. जरा ऑडियन्सला दाखवून या. जा पुढे आहेत. हॅलो, जा खाली, दाखवून या ऑडियन्सला फास्ट. जरा फास्ट हा, वेळ कमी आहे. जरा जोरात टाळ्या वाजवा संतोष भाऊसाठी. जोराने टाळ्या, नको औषध, नको गोळ्या, असत असत वाजवा टाळ्या. ए त्याला मोबाईलचे मार ना, मोबाईलचा. ए सध्या मोबाईलचं फोकस मार ना पटकन, फास्ट. जोरात टाळ्या, जोरात. हे बघा, तो येईपर्यंत तुम्हाला सांगतो. संतोषला जवळजवळ 1 सेंटीमीटर सुई आरपार मारलेली आहे. संतोष म्हणतोय छान वाटलं. सिगमंड फ्राईडचा सिद्धांत बाह्यमन अंतर्मनाला जे वारंवार सांगतं तशा प्रकारच्या संप्रेरकांची निर्मिती बॉडीमध्ये होती. लॉर्ड बुद्धा सेड व्हॉट यू थिंक यू बिकम. भगवान बुद्ध म्हणाले, जसा तू विचार करशील तसा तू होशील. वेदांमध्ये म्हटलं, जशी दृष्टी तशी सृष्टी. तूच आहे तुझ्या जीवनाचा. विचार बदला म्हणजे आयुष्य. मग हे काय सांगतोय तुम्हाला? तुम्ही जर म्हणले मला पचतच नाही, तर तुम्हाला पचन संस्था तुमची बिघडणार. तुम्ही म्हणले माझे गुडघे दुखतात, तर तुमचे गुडघे दुखणं जोरात चालू होणार. तुम्ही म्हणले ना की मला आठवतच नाही, तर तुमची स्मरणशक्ती ही वीक व्हायला चालू होणार. चला काढू भाऊ. ओके, व्हेरी गुड. हे घ्या तिकडे माईकच्या तिथं. हे बघा, सुईने कपडे शिवताना सुई टोचली तर गृहिणीचा चेहरा कसा होतो? होतो का नाही? बुटामध्ये भर आली तर चालून देत नाही. 1 सेंटीमीटर सुई आरपार मारली, संतोष भाऊ उडले पाहिजे. असं उडले का? संतोष भाऊ म्हणाले छान वाटलं. बाह्यमन अंतर्मनाला वारंवार सांगत होता, माझा उजवा हात बधीर, उजवा हात बधीर. जिने म्हटला जो हुकुम मेरे आका. मग तुमचा पोरगा म्हटला ना, पप्पा मॅथ्स इज व्हेरी टफ, पप्पा इंग्लिश इज व्हेरी टफ. वारंवार कॉन्शियस सबकॉन्शियसला सांगतंय मॅथ्स इज व्हेरी टफ. पुस्तक उघडलं की सबकॉन्शियस काम करत नाही आणि त्याला ती गणितं जड अवघड वाटायला लागतात. त्यामुळं 939चा सिद्धांत जो अमेरिकेत शिकवला गेला, जो विषय अवघड वाटतो, हे घ्या ठीक आहे बसा तुम्ही. जो विषय अवघड वाटतो मुलांना, समजा गणित अवघड असेल तर मॅथ्स इज व्हेरी इझी फॉर मी, मॅथ्स इज व्हेरी इझी, मॅथ्स इज व्हेरी इझी, मॅथ्स इज व्हेरी इझी फॉर मी. असं 9 वेळा उजव्या हाताने फुलस्केप पेपरवर लिहायचं. हे शांता. 3 वेळा डाव्या हाताने फुलस्केप पेपरवर लिहायचं. अक्षर कसंही येऊ द्या. परत 9 वेळा उजव्या हाताने फुलस्केप पेपरवर लिहायचं. इंग्लिश विषय अवघड असेल तर इंग्लिश इज व्हेरी इझी फॉर मी, 9 वेळा उजव्या हाताने, 3 वेळा डाव्या हाताने, परत 9 वेळा उजव्या हाताने. असं सकाळ संध्याकाळ 21 दिवस मुलाला करायला लावायचं. मुलाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्ट्रॉंग बिलीफ होतो आणि मग जसं गणिताचं पुस्तक उघडलं की अंतर्मन सांगतं, हे बघ हे मल्टिप्लाय, हे डिवायडेड बाय, हे फटाफट त्याला मॅथ्स सुटायला लागतात आणि त्याला लक्षात येतं की अरे मॅथ्स इज व्हेरी इझी. भगवान बुद्ध म्हणतात, जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल. गॉट इट एव्हरीबडी? पालकांनो, तुम्ही जर वारंवार म्हटले मला आठवत नाही, मला आठवत नाही, मला आठवत नाही, बाह्यमन अंतर्मनाला सांगतं आणि स्मरणशक्ती वीक होऊन जाते. तुम्ही वारंवार म्हटले ना की माझी पाठ लय दुखती, माझी पाठ लय दुखती, माझी पाठ लय दुखती, जो हुकुम मेरे आका, तुमची पाठ जास्त दुखायला लागेल. तुम्ही म्हटले ना मला पचतच नाही, मला पचतच नाही, मध्य प्रदेश ओके तर सगळं ओके का नाही? मग इथं गडबड झाली तर तुमची सगळी गडबड होणार. त्यामुळं
वर्ड इज वर्ल्ड, शब्दांवर लक्ष ठेवा. ज्या प्रकारची शब्द तुम्ही वारंवार बोलाल तसं तुमच्या बॉडीमध्ये होतं. गॉट इट एव्हरीबडी? हॅलो 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 हॅलो. चला, हा वाजवा वाजवा वाजवा. चला, एक जण या, एक जण या पटकन. हॅलो हॅलो, ये ना तू भाभीच्या पुढचा. हा ये लवकर पटकन. हा ये फास्ट, कम फास्ट. फक्त 20 मिनिटं राहिलीत माझ्याकडं. कम फास्ट. जोरात टाळ्या वाजवा. ये फास्ट, कमान फास्ट. आपल्याला आयुष्यामध्ये खूप भीती वाटत असते. भीती वाटते ना? हे बघा, माझ्या, तुमचं नाव काय सर? रामकृष्ण. व्हेरी गुड, गुड नेम. रामकृष्ण, हे असं पकडा, चिमटेमध्ये पकडा. चांगला कापूस आहे. याला मी पेटवणार. असं सगळ्यांना दिसलं असेल. याला मी पेटवणार. रामकृष्ण, तुम्ही काय करायचं? आ करायचं, तोंडात टाकायचं, तोंड बंद करायचं. तुमच्या टाकायचं, माझं नाही. मेणबत्तीवर ग्लास ठेवला, मेणबत्ती विझते, ऑक्सिजन मिळत नाही. इज इट राईट फ्रेंड्स? हॅलो. मग याला मी पेटवला, आ करून तुम्ही तोंडात टाकला, तोंड बंद केला की नाकातून दूर बाहेर येईल. ऑक्सिजन मिळणार नाही, नाकातून दूर बाहेर येईल ना, इथून बाहेर आला आतमध्ये जाईल. कुठं पण जाऊ दे, आपलं काय करायचं? बरोबर. 2 चुका झाल्या वर्कशॉपमध्ये. एका वर्कशॉपमध्ये त्या पोरांनी फेकलं, बटन उघडं होतं, आतमध्ये गेला. सगळा केसाळ प्राणी होता, चरचर चरचर चर, सगळा राडा सगळा. एका वर्कशॉपमध्ये त्याला म्हणलं टाक टाक टाक, त्यांनी अर्धा बाहेर ठेवला, मिशी जळाली. त्यामुळे या 2 चुका होऊन द्यायच्या नाही. रामकृष्ण, काय होत नाही, फायरपन सारखं आहे. फायरपन कधी खाल्लं का? बरं, काही होत नाही, मी जबाबदार. फक्त पेटला की हा करायचं, तोंडात टाकायचं, पूर्ण टाकायचं, तोंड बंद करून टाकायचं, नाकातून दूर सोडायचं. चला, बेस्ट ऑफ लक द्या, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. जाईल ना तोंडात तेवढं? हां, काय होत नाही. मी टाक म्हटलं की टाकून द्यायचं पूर्ण, असं बाहेर नको ठेवू. टाकायचं, तोंड बंद करायचं. टाक टाक, जोरात जोरात, तोंड बंद. तिकडे दाखव त्यांना. हां, दूर सोड. अरे, काढ बाहेर, ठेव खाली. पहिल्यांदा थोडी का होईना भीती वाटली का? हॅलो हॅलो, वाटली का नाही? बोला ना, बोला ना. पहिल्यांदा वाटली ना? पहिल्यांदा भीती वाटली का नाही? मग वरती का नाही आले कोण? हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला वाटतं का तिथं काय भीती आहे? सिग्मंड फ्राइड म्हणाला, सद्दाम हे टाक ना. सिग्मंड फ्राइड म्हणाला, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट तेवढी भयावह नसते. पहिल्यांदा गाडी चालवताना भीती वाटली, नंतर तुम्हाला भीती वाटली का? अनेक जन्मांच्या प्रवासामध्ये भयाचा संस्कार चित्तामध्ये साचत असतो. चित्त प्रवाहित होतं. भयाचा संस्कार एवढा प्रचंड असतो की काही करायला गेलं की तो राक्षस आपल्या मनामध्ये येतो. आपण घाबरतो, परिणामी आपण ते काम लांबणीवर टाकतो किंवा करत नाही. परिणामी आपण यशापासून लांब जातो. सिग्मंड फ्राइड म्हणाला, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट अगोदर करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या, मेडिटेशन करा. ती गोष्ट केल्यानंतर काय काय फायदे होणार ते व्हिज्युअलाइज करा आणि ती गोष्ट डिरिंगनी करा आणि सक्सेस मिळून जगाला सांगा, यस आय कॅन डू इट. आपण आणि यश याच्यामध्ये फक्त आणि फक्त भीती असते, भीती. इज इट राईट फ्रेंड्स? हॅलो. चला, आपण एक प्रयोग करूया आता. चला फास्ट, हे जरा काढ, त्यांना मदत कर. चला, 2-3 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या पटकन. फास्ट. विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा पालक किंवा जेंट्स लेडीज या पटकन फास्ट. या पळत या फास्ट. कमॉन, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला, 2-3 लेडीज या ताई. फास्ट फास्ट फास्ट. हे बघा, याला म्हणतात मावळे, याला म्हणतात रमाई माता, जिजाऊ माता, याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुल्यांची ताकद, बाबासाहेब आंबेडकरांची ताकद. आवाज टाकल्यानंतर स्त्रिया पुढे आल्या बघा फटाफट. व्हेरी गुड. बूट काढा, बूट काढा, बूट काढा, बूट काढा. हे बघा, या काचा आहेत, काचा. या काचांवर ही लोक चालतील बघा. या काही होत नाही सर. या 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 या. चला, सद्दाम फास्ट, मला वेळ कमी आहे. घ्या घ्या घ्या. चला, मोजे काढा, मोजे काढा, मोजे काढा, मोजे काढा. चला चला. हे बघा, चला चला फास्ट. बस बस बस. चला. हे बघा, इथं काचा आहेत, काचा. या
आता या साईडला या. हा आहे ना आपला ए पॉइंट आहे आणि हा आपला बी पॉइंट आहे. ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर हा सक्सेस पॉइंट आहे आपला. हे मध्ये सगळे अडथळे आहेत, बॅरियर्स. लाईफमध्ये असे अडथळे असतात, या काचा ओलांडून पलीकडे जायला सगळी लोक घाबरतात आणि आपल्या ध्येयापासून लांब जातात. मला प्रामाणिकपणा सांगा, काचावर चालण्याचं भय तुमच्या मनात आहे का नाही? प्रामाणिकपणा सांगा, आहे ना? आता हे भय कसं मरतंय ते बघा. आता डायबिटीस कोणाला आहे ना? डायबिटीस कुणी व्हिडिओ काढू नका, कारण हे व्हिडिओ यूट्यूबला टाकल्यानंतर काही पोरांनी ते प्रयोग केले. रामायण चालू झालं, पोरांनी डोळे बाणबिन मारले. शक्तिमान चालू झालं, पोरं उड्या मारायला लागली. त्यामुळे गडबड काय, कुणीही सुई मारू नका. रोहिणी नलिका फुटली तर 5 फूट लांब रक्त उडेल. त्यामुळं कुणीही व्हिडिओ काढू नका. डायबिटीस नाही कोणाला. चालताना हळूहळू चालायचं. काच जरी घुसली तर मी तुम्हाला व्यवस्थित करून देईल, काय प्रॉब्लेम नाही होणार. चालताना हळू चालायचं, आपटायचे नाही पाय. समोर बघायचं, काच्याकडे बघायचं नाही. ओके, चला चला, बेस्ट ऑफ लक द्या. सावकाश सावकाश, खाली बघू नको, खाली बघू नको, समोर बघ. हळूहळू, अरे हळूहळू. ओके, पाय पुस तिथं, पाय पुस. टाळ्या वाजवा ना. चला फास्ट जा, बिंदास. काय तू तरुण आहे. जय भवानी. हळूहळू चला ताई, बस तुम्ही जावा, आपला वेळ कमी आहे. फक्त 2 लेडीज 2 जेंट्स. हा या, तुम्हाला यायचं का? हा या, चला पाय पुसा. जोरात टाळ्या, हळूहळू हळूहळू हळूहळू. ए फॅशन शो नाही आहे. हळूहळू हळूहळू हळूहळू. नाही काय गरज नाही. अरे सावकाश सावकाश. ओके, व्हेरी गुड. चल हे घे. चला, जय भवानी. चलो, व्हेरी गुड. हां चला, जावा खाली. तुम्ही दोघी थांबा इथं. याला यायचे. चलो, छत्रपती शिवाजी महाराज की. चला, हे आवरा. चला तुम्ही जावा, तुम्ही दोघी इथं थांबा. ते घ्या पटकन, तिकडे घ्या, तिकडे घ्या, त्या साईडला घ्या. आपण एक प्रयोग करूया, पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. हार्डली माझ्याकडे 10 मिनिटं आहेत फक्त. बंद तिकडे वडा ना, तिकडे वडा, तिकडे घेऊन जा, तिकडे आवळा. हे घ्या 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 तिकडं. पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. बंद डोळ्यासमोर तुम्ही जी जी चलचित्र बघता तसं बॉडीमध्ये घडतं आणि बाहेर पण घडतं. तर आता बघूया आपण पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. आर यू कम्फर्ट? व्हेरी गुड. तुम्ही कम्फर्ट आहात? व्हेरी गुड. ताई तुम्ही इकडे या. बाळा तुझा खाली. तुमचं नाव काय? निकिता. निकिता दिसताय ना तुम्हाला? आम्ही दिसतोय ना? ओके, निकिता. आणि तुमचं? पूजा. निकिता, मी तुम्हाला असं थांबवेल, मग तुम्ही अंगठा सरळ करायचा. मी म्हणेल राईट 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 राईट. मान हलवायची नाही, मान सरळ. मग इथं खांदा लॉक होऊन जाईल. बघ इथं समोर या. हे बघ, खांदा लॉक झाला की पूजा डाव्या हाताने हे मार्किंग करा. इथं खांदा लॉक झाला की थांबेल ना, डावा हात कसं करा, सर तिकडं हे मार्किंग करायचं. म्हणजे निकिताचा खांदा लॉक झाला की ते रेकॉर्ड तुम्ही मार्किंग करायचं डाव्या हाताने. म्हणजे हे बघा, आता निकिताला थांबवलं असं. निकिता मान ना आलो तर तो असं असं केलं, इथं थांबला, खांदा लॉक झाला ना, हे मार्किंग करायचं. तो हात तसाच ठेवायचा पूजा. हां मराठी येतं ना तुला? हां, मग तो हात तसाच ठेवायचा. हां तुझा तो हात हलवायचा नाही, ते रेकॉर्ड तसंच ठेवायचं. मग निकिताला मी परत पूर्वस्थितीत यायला लावेल. मग निकिताला मी अफर्मेशन द्यायला लावेल. बाह्यमन अंतर्मनाला म्हणेल माझा खांदा हात लवचिक झाला आहे. फक्त 10 मिनिटं राहिलेत. सायलेन्स. 1,000 रुपयाचं तिकीट काढलंय ना तुम्ही? मुलांना शांत बसवा. बाह्यमन अंतर्मनाला सांगेल खांदा हात लवचिक, सगळी नर्व्हस सिस्टीम लवचिक होईल. जो हुकुम मेरे आका. राईट. मग तुम्हाला मी डोळे बंद करायला लावेल आणि एक चित्र बघायला लावेल. डॉक्टर दत्ता कोहिनकर म्हणाले निकिता यू वॉन्ट टू ब्रेक युअर फर्स्ट रेकॉर्ड. मग तुम्ही चित्र इमॅजिनेशन करायचं. मग तुम्ही अंगठा सरळ केला. मी म्हणलं ब्रेक युअर रेकॉर्ड. गो 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 गो. राईट 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 राईट. अंगठा इतका मागं गेला की पहिलं रेकॉर्ड जे पूजाने तुमचं मेंटेन केलंय ते तुम्ही ब्रेक करून टाकलं आणि टाळ्यांचा कडकडाट चाललाय. निकिताने पहिलं रेकॉर्ड तोडलं आणि पेपरला निकिताचा फोटो आलाय. जबरदस्त. ती भावना, इमोशन फील करायची. गॉट इट? चला बेस्ट ऑफ लक द्या दोघी भगिनींना. बेस्ट ऑफ लक. व्हेरी गुड. चला थांबा इथं. ओके थांबा. ओके आता मान सरळ. ओके थांबा तुम्ही तिथंच. सरळ थांबली. ओके आता मान हलवायची नाही अजिबात. उजवा अंगठा सरळ करा असे.
ओके, मान अजिबात हलवायची नाही. आता राईट साईडला खांदा लॉक होईपर्यंत हळूहळू घे. घे हळूहळू राईट साईडला. घे 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 ना हळूहळू घे. हां, तुम्ही आता हे मार्किंग तयार करा लगेच. थोडं तिकडं सरका. लॉक झालं की थांबेल, मग ते मार्किंग तुम्ही हे करा. झालं लॉक बेटी. आता पाठीमागं जात नाही. रेकॉर्ड केलं मेंटेन. आता हात तुम्ही हलवायचा नाही. लॉक झालेला हात आता पाठीमागं जात नाही. आता पुढे घे सरळ. तुम्ही आता हलवायचं नाही. रेकॉर्ड हां घ्या तिकडं. घ्या फास्ट. खाली घ्या. हे तुम्ही व्हिडिओ तयार आहे ना? व्हिडिओ तयार आहे का? हां. आता बेटी अफर्मेशन चालू कर. माझा खांदा हात लवचिक झाला आहे. 5-6 वेळा मनातल्या मनात म्हण. माझा खांदा हात लवचिक झाला आहे. माझा खांदा हात लवचिक झाला आहे. माझा खांदा हात लवचिक झाला आहे. तुला त्रास झाला तर उजव्या हाताने सपोर्ट करा. खांदा हात लवचिक झाला आहे. शोल्डर हँड बिकमिंग सो फ्लेक्झिबल, सो फ्लेक्झिबल, सो फ्लेक्झिबल. आता बेटी डोळे बंद कर. मी पाठीमागं उभा आहे सपोर्टला. एक चित्र बघायचं. डॉक्टर दत्ता कोहिनकर सर म्हणाले, निकिता यू वॉन्ट टू ब्रेक युअर फर्स्ट रेकॉर्ड. मग तू अंगठा सरळ केला. मी म्हटलं ब्रेक युअर रेकॉर्ड, स्टार्ट, गो 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 गो. हात इतका मागे गेला की पूजाने जे पहिलं रेकॉर्ड मेंटेन केलं ते ब्रेक करून टाकलं. सगळे टाळ्यांचा कडकडाट चाललाय. पेपरला बातमी लागली, निकिताने तिचं पहिलं रेकॉर्ड तोडलेलं आहे. असं चित्र बघ आणि मला सांग सर बघितलं? बघितलं? हां बघा, डोळे उघड. आता निकिताने मनाने रेकॉर्ड तोडला. आता बॉडी रेकॉर्ड तोडणार आहे. पराभव पहिल्यांदा मनात होतो, नंतर रणांगणात होतो. शहाजहानने ताजमहाल कुठं बांधला? लोक म्हणतात आग्रा. मी म्हणतो पहिल्यांदा मनात बांधला. आर्किटेक्ट बिल्डिंग पहिल्यांदा मनात बांधतो. मनाने निकिताने रेकॉर्ड तोडलं. आता बॉडी रेकॉर्ड तोडणार आहे. बेस्ट ऑफ लक द्या निकिताला. बेस्ट ऑफ लक. चल अंगठा सरळ कर. आता रेकॉर्ड तोडणं चालू कर. घे राईट साईडला. गो 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 गो. बघ बेटी. वा, जा खाली. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जे पाहिजे ना ते डोळे बंद करून वारंवार बघा. समजा मी 10वीला आहे ना, ऐका ऐका, ये पैसा देके भी नहीं मिलता है. मी 10वीला आहे ना, मी काय करायचं, रोज वारंवार आहे ना एंड रिझल्ट बघायचा की निकालाचा दिवस आला, माझा नंबर दाबला आणि 97.14 वाव, आणि तो आनंद मी फील करायचा.